इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य। श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भरपूर पाऊस पडणाऱ्या आपल्या कोकणात गेल्या काही दशकात पाण्याच्या टँकरची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी पाण्याची साठवणूक अत्यावश्यक आहे. या अनुषंगानेच कोकणातील जलसंवर्धन याविषयी आज आपण बोलणार आहोत उल्हास परांजपे यांच्याशी. परांजपे सर स्वतः जवळपास गेली 2 दशकं जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक याविषयी जनजागृती तसंच मार्गदर्शन करत आहेत. आज आकाशवाणीच्या श्रोत्यांनाही त्यांच्या अनुभवाचे हे बोल ऐकायला मिळणार आहेत. आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांच्याशी फोनवरना हा संवाद साधला आहे. सर नमस्कार. नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. सर, तुम्ही गेली 2 दशकं पाण्याची साठवणूक याविषयी मार्गदर्शन करताय, जनजागृती करताय, वेगवेगळ्या प्रकारे लोकांना पाणी साठवणं किती गरजेचं आहे हे सांगत आहात. तर कोकणात या जलसंवर्धनाची नेमकी का गरज आहे हे आम्हाला सांगाल का? कारण कोकणामध्ये जो पाऊस पडतो साठवून जर का आपण ठेवला नाही तर वापरता येणं कठीण आहे. कारण जसं आपण सांगतो की पैसे आणि पाणी साठवलेले असतील तरच वापरता येतात. बरोबर. पैसे सर्वजण साठवतात पण पाण्याची साठवण काही केलेली नसते. त्यामुळे काय होतं की पावसाळ्यात जो पाऊस पडतो त्यामुळे घराजवळ असलेल्या किंवा गावातल्या विहिरीच्या मार्फत किंवा जे तलाव किंवा नदी ओळ वगैरे असतात त्यातनं पाण्याची गरज आपल्याला भागवता येऊ शकते. पण जसा पावसाळा संपतो तसा ह्या सगळ्या स्त्रोतांमधलं जे पाणी आहे ते कमी कमी होत जाऊन शेवटी मग काही ठिकाणी किंवा टँकरनी पाणी आणण्याची किंवा लांबनं पाणी आणण्याची जी गरज लागते त्याच्याकरता कोकणात म्हणजे या कोकणातल्या आपल्या 4-5 जिल्ह्यांमध्ये एकरी 1 कोटी लिटर कमीत कमी पाऊस पडतं. तर त्यातलं जर का आवश्यक ते पाणी जर का साठवता आलं म्हणजे घरात लागणारं पाणी, जनावरांसाठी लागणारं पाणी आणि शेती आणि जो काही उद्योग असेल त्याच्यासाठी लागणारं पाणी जर का साठवता आलं तर मग 12ही महिने जे जीवन आपलं जे आहे ते सुखकारक होईल आणि पाण्याची कमतरता भासणार नाही. बरोबर. म्हणून पाणी साठवून ठेवण्याची गरज आहे जे पावसाळ्यामध्ये पडतं ते. बरोबर. मग हे कोकणातलं जे जलसंवर्धन आहे ते नेमकं कशा कशा प्रकारे करता येऊ शकतं? कोकणातलं जलसंवर्धन म्हणजे जलसंवर्धनाच्या बाबतीत असं आपण म्हणतो की पाऊस हाच पाण्याचा स्रोत असल्या कारणाने पावसाचं पाणी ज्यावेळेस पडतो त्यावेळेला आपल्याला आवश्यक असेल तेवढं आणि शक्य असेल तेवढं पाणी प्रथम साठवून ठेवावं आणि त्याच्यानंतर जे पाणी उरेल त्यापैकी ते पाणी आपापल्या जमिनीमध्ये जिरवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यानंतर जे पाणी उरेल ते नदी नाल्यांमध्ये निघून जाईल. तर ते जे वाहत जाऊन नदी नाल्यांमध्ये जाईल त्या ठिकाणी आपण बंधारे घालून जर का अडवलं तर मग ते पाणी आपल्याला नंतर वापरता येऊ शकेल. तर ह्या प्रकारे जर का आपण पाण्याचं नियोजन करण्याचं प्रत्येकाने ठरवलं आपापल्या जमिनीवरती किंवा गाव पातळीवरती असेल तर गावाच्या जमिनीवरती तर माझ्या मते पाण्याचा प्रश्न हा 100% सुटू शकेल. सर, शहरी आणि ग्रामीण भागात हे जलसंवर्धन जे केलं जातं तर त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात का? हा, अर्थातच शहरी आणि ग्रामीण भागात पद्धती या वेगवेगळ्या आहेत. कारण शहरामध्ये कसं होतं की एका इमारतीमध्ये कमीत कमी 12 फ्लॅट किंवा 12-पंचे-60 म्हणजे 60 लोक राहत असतात एका छोट्या प्लॉट वरती 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉट वरती. तसं गावामध्ये होत नाही. 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉट मध्ये एखादं घर असतं किंवा बऱ्याच कमी घरं असतात ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या पद्धती या वेगळ्या आहेत. ग्रामीण भागामध्ये प्रथम जे पिण्याकरता पाणी लागतं ते आपल्याकडे 2002च्या सुमारास 2001-2च्या सुमारास पागोळी विहीर योजना होती. म्हणजे घराच्या छतावर पडणारं पाणी जर का आम्ही योग्य प्रकारे साठवलं कारण एका कुटुंबाला त्या 5 माणसांना रोज 5 लिटर प्रतिदिन प्रमाणे 365 दिवसासाठी 5 × 5 × 365
म्हणजे 9,125 लिटर पाणी, म्हणजे 10,000 लिटर जर का एका कुटुंबासाठी पावसाचं साठवलेलं, योग्यरित्या साठवलेलं पाणी असेल, तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा, शुद्ध पाण्याचा प्रश्न हा नक्की सुटेल. म्हणजे ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्यासाठी पागोळी विहीर योजना, त्याच्यानंतर जनावरांना आणि आपल्या जे वापरायला लागतं त्याच्यासाठी जर का विहिरीचं पाणी जर का उपलब्ध असेल, तर त्या पावसाळ्याकरता साठवण्याची गरज लागणार नाही. पण पावसाळ्यानंतर वापरण्यासाठी जर का ज्या गावामध्ये 3 महिन्यानंतर पाणी नसेल मिळत, तर 3 महिन्यामध्ये जेवढं पाणी लागेल आपल्या रोजच्या वापरासाठी तेवढं पाणी साठवायला लागेल. तसंच जनावरं जर का असतील तर जनावरांना प्रतिदिन 100 लिटर याप्रमाणे जर का आपण हिशोब केला तर त्यांना लागणारही पाणी साठवता येऊ शकेल. तसंच शेती करताही ग्रामीण भागात पाणी साठवता येऊ शकेल. उदाहरणार्थ 1 एकर जमीन आहे तुमची लागवडी योग्य, तर त्याच्या 10% म्हणजे 4 गुंठ्यामध्ये, म्हणजे 1 एकरवर जो पाऊस पडेल तो जर का आपण त्या 4 गुंठ्यामध्ये म्हणजे 10% जागेत साठवण्याचा प्रयत्न केला, तर ते 10% मध्ये साठलेलं पाणी हे 90% जमिनीची काळजी घेईल. म्हणजे उरलेल्या 36 गुंठ्यांमध्ये तुम्ही काही ना काही उत्पन्न पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यानंतरही घेऊ शकाल. अशा प्रकारे ग्रामीण भागातलं नियोजन करता येईल. शहरामध्ये कसं असतंय की आपल्या इथे एका प्लॉटमध्ये एक इमारत असते, तर इमारतीच्या छतावर पडणारं पाणी जर का आपण साठवलं, शहरामध्ये ते पिण्याकरता वापरता बऱ्याच ठिकाणी नाहीये परवानगी, पण पिण्या व्यतिरिक्त इतर कामासाठी ते वापरता येऊ शकतं. आणि मोकळ्या जमिनीवर पडणारं जे पाणी आहे ते जर का आपण जिरवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या भागातले जे विहिरी किंवा विंधन विहिरी असतील त्यांचं पाणी नक्की वाढू शकेल. तर अशा प्रकारे शहरामध्येही जर का पाणी साठवण्याच्या विविध पद्धती ज्या आहेत किंवा विविध जे प्रकार आहेत ते जर का आपण अवलंबले तर नक्की शहरी भागातलाही पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. मुंबईची लोकसंख्या 1.5 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असेल, तर या 1.5 कोटी लोकांना लागणारं जे पाणी आहे ते सर्व साठवलेलं आहे 7 तलावांमध्ये. मुंबई शहरामध्ये 2 छोटे तलाव आहेत. हे सोडून प्रत्येक वॉर्डामध्ये म्युन्सिपाल्टीनी सर्व्हिस रिझर्वायर बांधले आणि एवढं करून प्रत्येक सोसायटीमध्ये अंडरग्राऊंड आणि ओव्हरहेड टँक आहे की ज्याची पाणी साठवण क्षमता ही 2 दिवसाच आहे. म्हणजे 2 दिवस सोसायटीला पुरेल एवढं पाणी साठतं. तर अशी व्यवस्था ही मुंबई सोडली तर इतर शहरी भागांमध्ये नसल्या कारणाने तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर पाणी साठवणं पावसाचं हे नितांत गरज आहे आणि ते सहज करता येऊ शकतं. पाणी साठवण्यासाठी तशा विविध पद्धती आहेत, पण ज्याला जशा परवडतील त्या प्रकारे जर का त्यांनी पाणी साठवून जर का ठेवलं तर मग ते साठवलेलं पाणी कशासाठी वापरता येऊ शकतं. पाणी साठवणीची आवश्यकता आहे कारण आपल्याकडे जागोजागी हल्ली टँकरची मागणी शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो ती सातत्याने वाढलेली बघायला मिळते. हे टँकर मुक्त कोकण करायचं असेल तर आणखीन कोणते उपाय करता येऊ शकतात? टँकर मुक्त करायचं जर का असेल तर गाव पातळीवरती गावाची क्षेत्रफळ किती आहे, गावाची पाण्याची गरज किती आहे आणि शेती करता लागणारं पाणी, जनावरांसाठी लागणारं पाणी आणि माणसांसाठी लागणारं पाणी, या सर्वाचा अंदाज जाऊन जर का आपण गावामध्ये पाणी साठवण टाक्या बांधल्या किंवा तलाव बांधले किंवा गावामध्ये जे ओढे नाले वगैरे असतील त्याच्यावरती बंधारे घालून जर का जेवढं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं जर का आपण साठवण्याची जर का व्यवस्था केली तर माझ्या मते कोकण हा नक्की टँकर मुक्त होईल. कारण आज जे एकरी 1 कोटी लिटर पाणी पडत आहे ते 1 कोटी लिटर कोणालाच खरं म्हणजे लागत नाहीये. म्हणजे 12 महिने जरी शेती करायची असली किंवा व्यापार करायचा असला, उद्योग करायचा असला तरी लागत नाहीये. त्यामुळे त्यातलं पाणी हे पर्यावरण किंवा इतर याच्यासाठी उरणारच आहे. त्यामुळे नक्की टँकर मुक्त होऊ शकतो. सर, गेली अनेक वर्ष आपल्याकडे बोअरवेल्स पाडण्याचं प्रमाण खूप वाढतंय, तर हे बोअरवेल पाडणं कितपत धोकादायक ठरू शकतं? बोअरवेल काढणं हे
धोकादायक म्हणजे असं आहे, बोरवेल करण्यानंतर त्याचं पुनर्भरण कोणी करत नाहीये. म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो की रोज समजा तुम्ही 1,000 लिटर पाणी बोरवेल मधनं काढत असाल, हं, कोणी 1,000 नाही काढत, 1,000पेक्षा जास्तीच काढलं जातं. तर याचा अर्थ वर्षभरामध्ये तुम्ही जवळजवळ 3,65,000 लिटर पाणी काढलं. बरोबर. याचा अर्थ काय झाला की 365 घनमीटर एवढी जमिनीमध्ये पोकळी निर्माण झाली. बरोबर आहे. बरोबर. आता जर का 5,000 लिटर काढत असेल तर त्याच्या 5 पट एवढी पोकळी निर्माण झाली. बरोबर. आणि तेवढं जर का आपण पाणी परत त्याच्यामध्ये पुनर्भरण केलं नाही तर दरवर्षी ही पोकळी वाढत वाढत जाऊन काही ठिकाणी म्हणजे आपल्या इथे अजून नाहीये एवढं की जमिनी मग खचलेल्या आहेत. असं कारण जमिनीचा जो बॅलन्स आहे की खाली नाही तर काय आहे की पूर्वी फक्त विहिरीतलंच पाणी काढलं जायचं. हं, विहीर म्हणजे काय आहे की जमिनीलगत जे पावसाचं पाणी जिरतं ते आपण विहिरीतनं काढतो. त्यामुळे ते जमिनीलगत दुसऱ्या वर्षी पावसाळ्यामध्ये जिरणं हे सहज शक्य आहे. पण बोरवेल्स मधलं पाणी हे 100, 150, 200, 250 फुटावरचं असतं. बरोबर. आणि तेवढं पाणी काही दुसऱ्या वर्षी पावसाळ्यामध्ये नक्की लगेच जात नाही. कारण ते तिथपर्यंत जायला काही वेळेला 2, 5, 10 किंवा आणि काही वर्ष हे लागू शकत असल्या कारणाने हं, जेवढं पाणी आपण विंधन विहिरीतनं काढतो म्हणजे बोरवेल्स मधनं काढतो बरोबर. तेवढ्या पाण्याचा पुनर्भरण हे दुसऱ्या वर्षी झालं पाहिजे असा कायदा पण आहे. हां, पण तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे हा प्रश्न हे आहे. पण माझ्या मते की कोकणामध्ये विंधन विहिरीचा इतकी गरज नाहीये. जर का आपण पावसाच्या पाण्याचं नियोजन करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी साठवण्याची जर का व्यवस्था केली हं. तर विंधन विहीर नाही लागणार म्हणजे असं वाटतं. सर, आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि त्या मोबाईलच्या वापरासाठी आपल्याला दर महिन्याला काही रक्कम मोजावी लागते. अर्थात बरोबर. आपल्याला मोबाईल आपला रिचार्ज करावा लागतो. तर हो, त्याच हो. पद्धतीने तुम्ही आता जसं म्हटलं तर या विंधन विहिरी रिचार्ज करणं दरवर्षी हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून हो. भूगर्भातल्या पाण्याची पातळी साठत राहणं किंवा ती वाढत राहणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाने जर असं थोडं थोडं पाणी साठवायचं म्हटलं तर निश्चितच खूप मोठा पाण्याचा साठा आपण निर्माण करू शकतो. हो. सर, नैसर्गिक जलस्रोतांचं पुनरुज्जीवीकरण जेव्हा करायचं असेल तर अशा वेळेला स्थानिक नागरिकांचा सहभाग कसा असायला हवा? कसं असतं की स्थानिक नागरिकांना त्या स्त्रोताविषयी बरीच माहिती असते पहिली गोष्ट म्हणजे. हं, आणि पूर्वी कसं असे की पूर्वी हे जे स्थानिक लोक असत ते नदीतला गाळ काढणं किंवा ओळ क्लीन करणं हं, या सगळ्या गोष्टी त्या स्वतःहून करायचे. तर आता ते काही स्वतःहून करताना तसे दिसत नाहीये. कारण या स्त्रोतांमध्ये किंवा स्त्रोतांचं जेव्हा वाहत पाणी येतं ओळामध्ये असेल किंवा नाल्यामध्ये असेल किंवा नदीमध्ये असेल हं, तर दरवर्षी या प्रचंड प्रमाणात गाळ येत असतो. बरोबर. आणि तो गाळ जर का आपण काढला नाही तर मग कठीण होतं आणि मग ते स्त्रोत केव्हा ना केव्हा तरी ते त्यातलं पाणी कमी होऊन जातं. तसंच स्त्रोतांमध्ये पाणी राहावं म्हणून त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे त्याच्या कॅचमेंट एरियामध्ये जी काही ट्रीटमेंट करायला पाहिजे हं, ती ट्रीटमेंटही करत नाहीत. कारण बऱ्याच ठिकाणी लोक राहत नसल्या कारणाने हं, पाणी त्या ठिकाणी डोंगरात म्हणा किंवा या ठिकाणी जिरलं जात नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे ह्या याच्यातलं पाणी हे कमी कमी होत जात. बरोबर. अर्थात हा विषय बराच मोठा आहे. या याच्यात तसा सांगता येण्यासारखा नाहीये. बरोबर. पण स्थानिक सहभाग जर का असेल तर बऱ्याच ठिकाणी होतोच की जसं आम्ही गोळप नदीचा गाळ काढण्याचा श्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोगटे जोगळेकर कॉलेजनी 2010 मध्ये कार्यक्रम केला होता. हं, तर तो आम्ही केल्यानंतर ती नदी सगळी गाळाने भरलेली होती. 2 दिवसामध्ये गाळ काढल्यानंतर ती नदी वाहायला लागली. लोकल लोकांचा सहभाग आणि असा जर का असेल नागरिकांचा तर नक्की हे पुनर्जीवित करता येईल. हा रत्नागिरीकरांना तरी कदाचित गोळप नदीचं हे माहीत असावं. सर, पाणी अडवा, पाणी जिरवा ह्याच्याप्रमाणेच आता तुम्ही जे सांगता त्याप्रमाणे पाणी साठवा ही एक नवीन सध्याची संकल्पना आहे जी तुम्ही जनमानसात रुजवू बघताय. तर या संकल्पनेविषयी थोडं आणखीन विस्ताराने सांगाल का? हा पाणी साठवा आम्ही अशासाठी सांगतो की पाणी समजा तुम्ही अडवलं कुठेतरी हं, किंवा पाणी जिरवलं
तर ते तुम्हालाच मिळेल असं नक्की नाहीये. म्हणजे जसं होतं की आता आपण दापोली साईडचं जर का बघितलं तर दापोलीमध्ये पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरींना आणि यांना पाणी वरपर्यंत असतं. पण पावसाळा जसा कमी कमी होत जातो तसं ते खाली मुरुड वगैरे या भागामध्ये पाणी ते उतरत जाऊन शेवटी तिथे पाण्याचा काही येत नाही. म्हणजे पाणी जिरवल्यानंतर ते नक्की आपल्याला मिळेल असं नाहीये. पाणी समजा जर का आपण अडवलं तर परत तिथनं ते पाणी आपल्यापर्यंत नेण्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करायला लागते. आणि अडवलेल्या पाण्याच्या मागचा जर का गाळ आपण दरवर्षी काढला नाही तर परत ते बंधारे गाळाने भरून जाऊन त्याची साठवण क्षमता कमी होते. याच्याकरता म्हणून आम्ही असं म्हटलं की जर का आपण आपापल्या जमिनीवरती किंवा आपापल्या घराजवळ जर का आपल्याला लागेल एवढं जर का पाणी आपण साठवून जर का ठेवू शकलो तर माझ्या मते पाण्याचा प्रश्न सुटेल. आणि तसा बऱ्याच ठिकाणी आहे की जसं आता दापोलीला एक फडके म्हणून इंजिनियर आहेत, त्यांनी 1,00,000 लिटर पाणी साठवलेलं आहे. तर ते म्हणतात की पावसाळ्यामध्ये तर आम्हाला भरपूरच पाणी असतं, पावसाळ्यानंतर जे 1,00,000 लिटर आहे ते 200-250 दिवसासाठी आम्हाला रोज 400 लिटर याप्रमाणे मिळतं आणि ते दोघांना आम्हाला भरपूर पाणी होतं. म्हणून प्रथम पाणी हे साठवलेलं असं एवढ्यासाठी पाहिजे की साठवलेलं असेल तर ते तुम्हाला वापरता येईल. की जसं आता तुम्हाला जो सगळा पगार मिळतो पावसाच्या पाण्याचा स्रोत आहे तर तो सगळा जर का आपण कुठेतरी अडवला आणि कुठेतरी साठवला तर परत तिथनं काढण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला लागतील. जिथे अडवलं असेल तिथनं पाणी पाईपाने किंवा कशाने आपल्याकडे आणायला लागेल. पण ते जर का आपल्या जवळच साठवलेलं असेल तर त्याचा आपल्याला वापर हा नक्की करता येईल. की सगळेच पैसे जर का आपण बँकेमध्ये ठेवले तर मग आपण रोजच्यासाठी वापरणार आहोत काय. म्हणून आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी साठवायला पाहिजे. त्याच्यानंतर पाणी जिरवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे पाणी शिल्लक राहील ते आपण अडवलं पाहिजे. या क्रमाने जर का आपण पावसाच्या पाण्याचं नियोजन केलं तर माझ्या मते प्रश्न हा नक्की सुटेल. तर आपल्याकडे अनेकांची मानसिकता अशी बघायला मिळते की पावसाचं पाणी साठवून ते पिण्यासाठी कसं वापरायचं, म्हणजे त्याच्याबद्दल साशंकता असते. तर थोडासा हा समज कितपत खरा आहे? आपण पिण्यासाठी पावसाचं पाणी वापरू शकतो का? ह्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन कराल का? पाण्याला जर का सूर्यप्रकाश आणि हवा नाही लागली तर ते पाणी तसंच राहतं. आणि अशा प्रकारे आज जर का तुम्ही पेण तालुक्यात आलात तर पेण तालुक्यामध्ये वडाव या गावामध्ये म्हणजे खारपण पट्ट्यामध्ये त्या काळी बांधलेल्या टाक्यांचंही पाणी आज लोक पितायत. तसंच तुम्हाला सांगतो वेर्णेश्वर जवळ एका गावामध्ये वेर्णेश्वरचे जे डॉक्टर गाडगे आहेत त्यांनी एका गावामध्ये 3,000 लिटरच्या गावातल्या सर्वांना टाक्या बांधून दिलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा शेवटचा 4 महिने प्रश्न असतो तर त्या 4 महिन्याला पुरेल एवढं म्हणजे 10,000 लिटर नाही त्यांनी साठवलं, त्यांनी 3,000 लिटर पाणी साठवलं आणि ते गाव आज देखील त्या साठलेल्या पाण्या त्या गावामध्ये वापरतात. ते अजूनही पावसाच्या आधीचे 3 महिने हे पिण्याचं पाणी पावसाळ्यामध्ये साठवलेलं वापरतायत. पूर्वी कसं होतं की घराजवळ विहिरी आणि आपल्या कोकणामध्ये तर विहिरी घरापासून थोड्या दूर असायच्या त्यामुळे विहिरीवरती राहत असायचे. विहिरीवरतीच पुरुष मंडळींच्या आंघोळी व्हायच्या किंवा तिथे कपडे धुतले जायचे. विहिरीच्या आजूबाजूला भांडी घासली जायची. म्हणजे घराच्यासाठी लागणारं जे पाणी होतं ते सगळं विहिरीतनं काढल्यानंतर विहिरीच्याच आजूबाजूला वापरलं गेल्या कारणाने विहिरीचा पुनर्भरण होत असे. पण नंतर काय झालं की ज्या वेळेला साधारणतः 70-75 नंतर सबमर्सिबल पंप आले त्यावेळेला पंपाने पाणी गेलं हे घरामध्ये गेलं आणि घरामध्ये गेल्या कारणाने काय झालं की नळ म्हणजे उघडला की पाणी आलं. दुसरं असं आहे की आता जे आपण पाणी वापरतो ते वापरल्यानंतर त्याचं वेस्ट वॉटर म्हणजे घाण पाणी म्हणून सांडपाणी म्हणून बाहेर पडतं. तर ते सांडपाणी जर का आपण परत त्याच्यावरती प्रक्रिया करून जर का परत वापरलं म्हणजे उदाहरणार्थ शहरामध्ये 135 लिटर आपण धरून चालू की पाणी वापरलं जातं तर 135 लिटर पैकी 125 लिटर पाणी हे सांडपाणी म्हणून बाहेर पडतं. आता हे सांडपाणी म्हणून बाहेर जे पडतं ते जर का मी शुद्ध केलं प्रक्रिया करून तर त्यातनं मला 100 लिटर पाणी शुद्ध केलेलं मिळू शकतं.
बरोबर. याचा अर्थ काय झाला की पहिल्या दिवसाची माझी गरज 135 लिटर होती हं, आणि दुसऱ्या दिवशी माझी 35च लिटर झाले की नाही. कारण बरोबर, 100 लिटर तर मला ते पुनर्वापर करून मिळालं. बरोबर. म्हणजे मला जे वर्षाकरता 135 गुणिले 365 लागायचं म्हणजे 50,000 लिटर पाणी लागायचं. बरोबर. ते मला आता पाणी किती लागेल की 135 अधिक 35 गुणिले 364 एवढंच पाणी लागेल. आपण पाण्याचं जर का नियोजन केलं आणि पाण्याचा पुनर्वापर केला की जसं तुम्हाला माहित असेल की आपल्या कोकणामध्ये घराच्या बाहेर कर्दळ, केळी हो, किंवा हो. अशा प्रकारची झाडं म्हणजे स्वयंपाकाचं पाणी आणि आंघोळीचं पाणी जे बाहेर पडायचं याचे बरोबर. त्याच्यावरती लावलेले असायचे अशा काही बरोबर. वनस्पती किंवा काही झाडं लावलेली असायची. का ती असायची की त्यातनं जर का पाणी वाहत जर का गेलं तर ते पाणी शुद्ध होऊनच भूगर्भामध्ये जातं. तर त्याला रिडवीड सिस्टीम म्हणतात. तर अशा प्रकारे म्हणजे या पाण्याचा पुनर्वापर आपल्याकडे न सांगता होत होता. हं, की जसं विहिरीच्याच बाजूला भांडी घासली जायची, अंघोळ केल्या जायच्या. म्हणजे अंघोळीला वापरलेलं पाण्याचं परत ते जमिनीत जाऊन परत ते विहिरीमधनच बाहेर यायचं. म्हणजे पुनर्वापर आपल्याकडे न सांगता होत होता. पण आता आपल्याला तो ठरवून करायला लागणार आहे. हा एक जो फरक आहे हा प्रत्येकाने लक्षात घ्यावा माझ्या मते. सर, आपल्याकडची शेती आणि आपल्याकडची बागायती म्हणजे आंबा, काजू, तर ह्या सगळ्या हा. बागायती ज्या आहेत, तर त्यांच्यासाठी ह्या साठवलेल्या पाण्याचा कसा वापर होऊ शकतो? चांगलाच वापर करता येऊ शकतं. आता आम्ही गुहागर तालुक्यात रत्नागिरीतही बऱ्याच ठिकाणी पाणी साठवण टाक्या बांधलेल्या आहेत हं, आणि त्याच्यावरती लोक आज आंबा, काजू वगैरे हे सगळे पदार्थ करतायत. गुहागरला जर का तुम्ही गेलात तर काही या सुपारीच्या बागायतदारांनी देखील या पाणी साठवण टाक्या बांधल्या. एवढ्यासाठीच बांधल्या की त्यांच्याकडे जे पाणी येतं ते पाणी ठराविक म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा येतं. हं, तर रोज जर का तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर मग तुम्हाला त्या 2 किंवा 3 दिवसासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं जर का तुम्ही पाणी साठवलं आणि ते साठवून जर का ठिबकनी जर का तुम्ही तुमच्या या झाडांना जर का दिलं म्हणजे मग कुठली असेल सुपारी, नारळ बाग असेल किंवा आंबा, काजू असेल तर मग ते पाणी जास्त दिवस म्हणजे कमी लागेल आणि जास्त दिवस टिकू शकेल. ते आपण पाणी साठवून जर का आपण हे केलं तर माझ्या मते वनसंपदा ही राखली जाऊ शकेल पाण्याच्या याच्या ह्याच्यात. पाणी साठवलं की साहजिकच आपण जी काही आजूबाजूला झाडं लावतोय, त्यांना घालायला पुरेसं पाणी आपल्याला मिळू शकेल. झाडाला पुरेसं पाणी हे नक्कीच आपल्याकडे तसं बघायला गेलं तर भरपूर पाणी आहे. फक्त त्या पाण्याचं नियोजन करून किंवा वनसंपदा किंवा झाडं लावली काही जरी आपण केलं तर त्याला किती पाणी लागेल तेवढ्या पाण्याची जर का आपण व्यवस्था केली तर माझ्या मते पाणी कमी पडण्याचा कधीच प्रश्न येणार नाही. बरोबर. आणि झाडं लावल्यामुळे किंवा ती झाडं जगवल्यामुळे बाकीचा जो फायदा होणार आहे पर्यावरणातला, तोही आपल्याला सगळ्यांना नक्कीच. पर्यावरणाचा नक्कीच होणार आहे ना. कारण बरेच झाडं जे आहेत ते ऑक्सिजन सोडतात बऱ्याच प्रमाणामध्ये आणि झाडं लावल्यानंतर काही ना काहीतरी ती उत्पन्न देतात. म्हणजे बरोबर. अगदीच काही नाही झालं तरी त्याची जी पानं पडतात त्याच्यापासून तुम्ही काहीतरी खत म्हणा किंवा इतरही काही करू शकतात. त्यामुळे पर्यावरण नक्कीच सांभाळलं जाईल. की आज झाडं तोडतायत लोक किंवा झाडं हे करत नाहीयेत. हे का सांगतो की पूर्वी आपल्या कोकणात समुद्रकिनारी जी सर्व घरं होती म्हणजे वाड्या होत्या थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर त्या वाड्या होत्या म्हणजे काय होतं की तिथे झाडं किंवा ह्या गोष्टी भरपूर होत्या. त्यामुळे तिथे पर्यावरण हे राखलं जायचं. आता वाड्याही बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत. तर ते सर्व आपल्याला परत म्हणजे ठरवून आपल्याला पूर्वी नॅचरल सगळ्या गोष्टी व्हायच्या. पर्यावरण हे नॅचरली सांभाळलं जायचं. आता पर्यावरण सांभाळण्यासाठी मग कुठली झाडं लावावी आणि ते आपल्याला आता करावं लागणार आहे. प्रयत्नपूर्वक करावं लागणार आहे. कारण आपली जीवन पद्धती या बदललेल्या आहेत. त्यामुळे या बदलत्या जीवन पद्धतीमध्ये ती आपल्याला बदलायला लागणार आहे सर्व आणि नक्की करता येईल. सर,
आत्तापर्यंत 2 दशकं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आला आहात. वेगवेगळे अनुभव तुमच्या गाठीशी बांधले गेले आहेत. तर आकाशवाणीच्या माध्यमातून जलसंवर्धन याविषयी तुम्ही श्रोत्यांना आमच्या काय सांगाल? श्रोत्यांना एवढंच की जसं आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितलं होतं की आधी जल आणि मग स्थल. तसं जर का आपण करत गेलो तर माझ्या मते काही येणार नाही. आधी जल आणि स्थल म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जी जमीन आहे 1 एकर आहे, 2 एकर आहे, 10 गुंठे आहे का काय आहे, तर त्या जमिनीवरती पाणी किती उपलब्ध होऊ शकणार आहे वर्षभर. तर पाणी उपलब्ध म्हणजे एक तर पावसाचं पाणी, दुसरं जर का विंधण विहीर असेल तर त्यातनं मिळणारं पाणी, किंवा आजूबाजूला नदी नाले तलावातनं उपलब्ध होणारं पाणी आपल्यासाठी किती आहे याचा अंदाज देऊन जर का मी ते 10 गुंठे, 1 एकर, 5 एकर किंवा 10 एकर वरती काय करायचं याचं जर का मी नियोजन केलं तर माझ्या मते जलसंवर्धन होईल, वनसंवर्धन होईल आणि पर्यावरणही होईल. पण मुळात हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाण्याची उपलब्धता बघूनच आपण काय करायचं आणि काय नाही करायचं याच्याविषयी जर का सगळ्यांनी लक्षपूर्वक हे केलं तर मला वाटतं आकाशवाणी धन्यवाद देतील लोक. श्रोतेहो, आपली प्रत्येक पिढी ही येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी काही ना काहीतरी वारसा हक्काने ठेवत असते. मग कुठे पैसे असतात, कुठे जमीन असते, कुठे घर असतं. याप्रमाणेच पाणी ही देखील एक महत्त्वाची संपत्ती आहे. येणाऱ्या पुढच्या काही पिढ्यांसाठी हे पाणी उपलब्ध राहायचं असेल तर आज आपण सजगपणे या पाण्याचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी पाणी अडवणं, पाणी जिरवणं यासोबतच जसं आत्ता परांजपे सरांनी सांगितलं त्यानुसार पाणी साठवणं ही आत्ताच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. श्रोतेहो, आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. या पावसाच्या पाण्याचा सुयोग्य पद्धतीने वापर केला तर निश्चितच येणाऱ्या पिढ्या आपल्याला दुवा देतील. कोकणातलं हे जलसंवर्धन कशा कशा प्रकारे करता येऊ शकतं, त्याची काय गरज आहे, त्यासाठी कोणतं तंत्र अवलंबावं याविषयी त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने ही माहिती दिली. सर, आजच्या आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि आपले अनुभव आमच्या श्रोत्यांना ऐकवलेत. त्यांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर्वांना. इंद्रधनुष्य.